नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं 16 जुलै 2026 रोजी आलेलं जे शुद्धीपत्रक आहे तर त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठीची जाहिरात क्रमांक 17/2026 25 जून 2026 रोजी आलेल्या एकूण 2619 रिक्त पदांसाठीची जी 25 जून 2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जाहिरातीमध्ये प्रस्तुत परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित CBT पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले होते। तथापि प्रस्तुत परीक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाईन OMR आधारित घेण्याबाबत उमेदवाराकडून होत असलेली मागणी व उमेदवाराकडून प्राप्त निवेदने विचारात घेऊन ऑनलाईन परीक्षा संगणक प्रणाली आधारित CBT पद्धतीने घेण्यात येणारी परीक्षा जुलै 2027 अखेरपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे। त्यामुळे महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 प्रचलित पद्धतीने ऑफलाईन OMR आधारित घेण्यात येणार आहे। महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 पूर्व घोषित केलेला दिनांक 27 सप्टेंबर 2026 ऐवजी सुधारित दिनांकास 25 ऑक्टोबर 2026 रोजी महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2026 दिनांक 27 डिसेंबर 2026 रोजी घेण्यात येईल। उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 करता उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर अंतिम अर्ज करण्यासाठीची दिनांक असणारे 31 जुलै 2026 ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला देण्यात आलेला आहे। तर ही होती MPSC आयोगाची गटक सेवेची जी परीक्षा जाहिरात आलेली आहे। तर त्यासाठीची जी परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार होती तर ती आता ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। तर त्या संदर्भातली अपडेटेड माहिती अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना परीक्षा जिल्हा निवड करण्याची जी आहे तर संधी देण्यात येणार आहे। तर त्या संदर्भातलं पण अपडेट जे आहे ते MPSC आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध झालेलं आहे। तर ही होती MPSC आयोगाची आलेली अपडेट। तर तुम्हाला ही संपूर्ण अपडेटेड माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर द वॉचिंग।